विनंती करतो. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली आज पानंद रस्त्याच्या माध्यमातून खडीकरणाचे सुद्धा काही प्रस्ताव आपण करतोय की जेणेकरून लोकांना अतिशय सुलभरित्या शेतमाल या ठिकाणी वाहतूक ज्ञान करता यावी. त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिसिटीच्या अनुषंगानं अगदी आपलं आरवी गाव असेल, नागझरी, पलीकडं तारगाव, बोरगाव, सगळ्या गावामध्ये आता MSCBच्या माध्यमातून RDSSच्या योजनेमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर गावठांसाठी वेगळे ट्रान्सफॉर्मर देतो. कारण प्रत्येक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर आहे, त्यामुळे व्यवस्थित घरामध्ये फॅन चालत नाही. अशा प्रत्येक विभागाचा जो काय अडचण आपल्याला दिसते त्या सर्व अडचणी या ठिकाणी दूर करण्याच्या अनुषंगाने आपलं काम या ठिकाणी चालू आहे. आता आरवी मधील काही बरेचसे घरकुलं बांधली गेलेली आहेत किंवा काही लोकांनी घरं बांधली. तीच परिस्थिती पवारवाडीच्या आहे. नागझरीमध्ये सुद्धा काही जणांनी या ठिकाणी अर्ज दिलेले आहेत की आपल्याला शासनानं 500 स्क्वेअर फूट जागा की ज्यांना कुठेही शेती नाही आणि अतिक्रमण 2011च्या अगोदर झालेलं आहे, मग अशी अतिक्रमण रेग्युलर करून त्याचं आपल्याला त्या ठिकाणी पट्टे वाटप त्या जमिनी देण्याच्या अनुषंगाने प्रांताधिकारी, तहसीलदारी सगळीच यंत्रणा खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं सकारात्मक आहे. आणि आता मोजणी झाली की आपल्याला त्या जागेचं वाटप सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर खरं तर आजच्या जनता दरबारामध्ये करायचं असं नियोजन होतं, परंतु काही जागेची मोजणी न झाल्यामुळं पण ते सुद्धा आपण लवकरात लवकर ह्या तिन्ही गावचं आरवी, पवारवाडी आणि नागझरीचे प्लॉट वाटपाचं पण नियोजन लवकरात लवकर या ठिकाणी करून आपल्याला कायमस्वरूपी हक्काची जागा त्या ठिकाणी देण्याच्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहणार आहे. त्याच पद्धतीनं MSCBचं सुद्धा शेतीमध्ये सुद्धा काही ट्रान्सफॉर्मरची गरज आहे, त्यासाठी सुद्धा आपण आता NVY योजनेच्या माध्यमातून त्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर आतापर्यंत सुद्धा दिलेत आणि इथनं पुढच्या काळामध्ये सुद्धा ट्रान्सफॉर्मर देऊन या ठिकाणी लोकांची सोय चांगल्या पद्धतीनं कशी करता येईल याचं नियोजन करतोय.